बनवणार आहे शेवभाजी. पहिले घातले टमाटर, खोबरं घ्यायचं, लसूण घ्यायचं, कांदा घ्यायचे. कढई गरम झाले की त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला. कांदा आणि ते टाकून घ्यायचं पहिलं. कांदा परतून घ्यायचं पहिलं. त्यासोबत कांदा खोबरं पण टाकून घ्यायचं आहे. कलर येतो भाजायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लसूण पण भाजून घ्यायचं आहे. परतून घ्यायचं लसूण. चांगलं परतल्यानंतर तुम्हाला मसाला काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यासोबत टमाटर पण गरम करून घ्यायचे. टमाटर टाकून घेतलेलं आहे. भाजला टेस्ट वेगळी लागते छान मसाल्याची. तर आपण आता बटर टाकून घेऊ. बटर टाकायचं आहे. तर आता आपण वाटण करून घेतलेलं ते टाकायचे. तेल टाकलं, जिरे मोहरी हळद ते पण टाकून घ्यायचे पहिले. कढीपत्ता टाकून मसाला परतले की मग थोडंसं हळद मसाला टाकायचं आहे. कांदा मसाला, शेवभाजी मसाला ते टाकून घ्यायचं. मसाला टाकल्यानंतर चांगलं परतून द्यायचं आहे. ग्रेव्ही ते मसाला एक जीव तवर. नंतर नमक टाकायचं आहे. नंतर आपण ग्रेव्हीचं पाणी टाकून घेऊ त्यामध्ये. ग्रेव्हीमध्ये मसाला वाटण केलं त्याच्यात पाणी टाकायचं. म्हणजे टेस्ट लागते चांगली मस्तपैकी. तर थोडी उकळी होऊन द्यायची. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये शेव टाकायची आहे. शेव टाकल्यानंतर थोड्या वेळ त्याला उकळी होऊन दिल्यानंतर थोडंसं कोथिंबीर टाकून सर्व कर. तर आता आपली रेडी आहे शेवभाजी. चला आता आपण टेस्ट करून बघू कशी झाली शेवभाजी. तर टेस्ट करतो. वाव, एकच नंबर. ट्राय करा. आपल्याला सबस्क्राईब करून जा मस्तपैकी.